नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सेवा विभागातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये महाराष्ट्र सरकारने आता मोठी वाढ केली आहे। तर आता लाभार्थ्यांना दर महिन्याला किती पैसे मिळणार आहे, त्याचबरोबर हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या महिन्यापासून जमा करणार आहे, महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित केलेला आहे। तर संपूर्ण काही महाराष्ट्र शासनाचा जी.आर. म्हणजे शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे। चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती संपूर्ण शासन निर्णय पाहू शकता। दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. निर्गमित केलेला आहे। मित्रांनो हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सेवा विभागाने निर्गमित केलेला आहे, ज्याचा विषय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1,500 वरून ₹2,500 करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे। मित्रांनो संपूर्ण काही शासन निर्णय एकदा समजून घेऊयात। तर यामध्ये स्पष्टपणे देण्यात आलं आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1,500 वरून ₹2,500 करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आज मान्यता दिली आहे। तर पाहू शकता आता दिव्यांग लाभार्थ्यांना ₹1,500 पेन्शन नाही तर महिन्याला ₹2,500 पेन्शन मिळणार आहे। ही एक अतिशय आनंदाची बातमी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे। या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। मित्रांनो जी काही पेन्शन वाढ झाली ती सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे। म्हणजे समजून घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजना असेल, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, अशा सर्व निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पेन्शन वाढ राहणार आहे। या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता। मित्रांनो जी काही पेन्शन आहे ती डीबीटीद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर आता नंतरचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे ही पेन्शन वाढ आम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे। तर पाहू शकता स्पष्टपणे यामध्ये माहिती देण्यात आली आहे, सदरची वाढ ही ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर या महिन्यापासून आता दिव्यांग लाभार्थ्यांना ₹2,500 पेन्शन मिळणार आहे, तर इतर सर्व लाभार्थ्यांना ₹1,500 पेन्शन मिळणार आहे। हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे सर्व माहिती आता तुम्हाला समजलीच असेल। तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की तुमच्या जवळ निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।